प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचा सुरत येथील रुग्णालयात उपचार दरम्यान झाला मृत्यू। जखमी जयेश राजू भिल याच्या मृत्यूची वार्ता कळताच सायंकाळी नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। आपण पाहत रहा महाराष्ट्र मीडिया न्यूज 24, आवाज जनता। प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान सुरत येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे। जखमी जयेश राजू भिल यांच्या मृत्यूची वार्ता काल सायंकाळी नंदुरबार शहरात येताच शहरात तणाव निर्माण झाला। पोलिसांनी तात्काळ दक्षता घेत संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला। दरम्यान याबाबत दोघांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। काल रात्री 8 वाजेपासून नंदुरबार शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला। दरम्यान संतप्त गटानं संशयितांच्या घराची नासधूस केली। याबाबत 9 ते 10 जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान प्राणघातक हल्ला प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील विजय कलेक्शन दुकानावर जयेश राजू भिल व त्याचा मित्र कपडे घेण्यासाठी गेला असता तिथं थट्टा मस्करीतून सूर्यकांत सुधाकर मराठे याच्याशी त्याचा वाद झाला। त्यावर सूर्यकांत मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी दमदाटी केली। वादावादीचं पर्यावसन मारहाणीत झाले। जयेश भिलच्या कमरेवर व काखेत चाकूनं वार केल्यामुळे गंभीर दुखापत झाली। या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसरात पळापळ झाली। दोघे आरोपी तिथून पसार झाले। या प्रकरणी अजय दारासिंग पावरा याच्या फिर्यादीनुसार सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस चेतन चौधरी यांच्या विरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान मराठे परिवाराकडून देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार अक्षय राजू वळवी व 9 अनोळखी साक्षीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींनी मराठे यांच्या घरात घुसून हत्याराचा धाक दाखवून नासधूस केली। तसेच सोन्याची मंगळपोत व चैन लंपास करून महिलेला धक्काबुक्की केली असं नमूद केलं आहे। महिलेच्या बोटावर चाकूनं वार करून दुखापत केल्याचंही म्हटलंय। पोलीस उपअधीक्षक संजय महाजन तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी पुढील तपास करत आहेत। दरम्यान काल सायंकाळी जखमी जयेश भिल याचे सुरत येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याचं वृत्त शहरात पसरले। त्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळपासून खबरदारी बाळगत आपले व्यवसाय बंद ठेवल्याचं दिसून आले।